संपूर्ण अजित पवार गट अपात्र ठरणार, कोर्टाचा सर्वात मोठा निकाल. राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता याचिकावरील सुनावणीच्या कामकाजाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. अवघ्या 12 दिवसांच्या प्रत्यक्ष कामकाजात राष्ट्रवादी आमचीच हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटाचे वकील विधिमंडळात कायदेशीर लढाई लढणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यालयाने अंतिम केलेल्या सुनावणीच्या वेळापत्रकानुसार 6 ते 27 जानेवारी या कालावधीत अपात्रता याचिकावरील सर्व कामकाज पूर्ण केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत राष्ट्रवादीच्या आमदारांच्या याचिकावर फैसला करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या कालावधीत कामकाज पूर्ण करण्याची इच्छा राहुल नार्वेकरांची आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकावरील निकालासाठी आता अवघे 5 दिवस उरले आहेत. 10 जानेवारी पर्यंत विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडून शिवसेनेबाबतचा निकाल जारी केला जाण्याची शक्यता आहे. या निकालाची प्रतीक्षा असतानाच आता राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधातील अपात्रता याचिकावरील सुनावणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. याच वेळापत्रकानुसार गुरुवारी 4 जानेवारीला विधान भवनात पहिली सुनावणी घेण्याचे ठरले होते. मात्र नार्वेकरांची तब्येत बिघडल्याने ही सुनावणी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने वेळापत्रक अंतिम केले असून ते दोन्ही गटांना पाठवण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला काय वाटते, संपूर्ण अजित पवार गट अपात्र ठरणार का? यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.